पट्टी आणि पेन्सिल ह्याचा वापर करायचा आहे. आणि मला एक असा ट्रँगल काढायचा आहे इथं, असा एक ट्रँगल काढायचा आहे ज्या ट्रँगलचं मेजरमेंट इथं 90 डिग्री यावं. मी हे इथला हा जो प्रोटेक्टर आहे हा घेऊन बघणार मी इथं 90 डिग्री येते का नाही असं. हा, कोण येते, कोणी यायचं इथे समोर काढून दाखवायचं. हे आलंय का बघू ते. किती झालं दीदी, 95 झाले ते. मी या ठिकाणी पट्टीचा वापर करणार आहे आणि पट्टीचा वापर करून इथं 3 वेगवेगळ्या लांबीचे रेषाखंड काढतो. इथं 0 पासून सुरुवात करतो, बरोबर 0 पासून सुरुवात करतो आणि 3 सेंटीमीटरचा किंवा समज 6 सेंटीमीटरचा काढला, जरा मोठा काढतो आपण, एक 6चा काढला. ठीक आहे, पुन्हा ह्याला उचलतो, किती सेंटीमीटरचा तो 6चा, इथे लिहून ठेवतो मी, हे 6 आहे. दुसरा काढतो या ठिकाणी 8 सेंटीमीटरचा काढतो, 8चा काढलं, त्याला लिहून ठेवतो ते कितीचा आहे, 8चा आहे. ठीक आहे, आणि तिसरा काढतो मी या ठिकाणी 10चा. ठीक आहे, तर ह्याच्यापासून तुमचा राईट अँगल ट्रँगल तयार होते. फक्त तुम्हाला आता इथे काय करायचे, याला मॅच करायचे आणि एक ट्रँगल तयार करायचे. मग मी काय करतो, याला याला उचलतो, याला मी त्याची लांबी चेंज करत नाही, फक्त फिरवतो याला आणि इथे एक हायपोटेनस तयार करतो असं. बघू तुम्हाला जोडायचे, कट करायचे तेवढ्या लांबीची दांडी आणि तेवढ्याला कट करायचं आणि तिथे जोडून टाकायचं. बघू तयार होते का आपलं. मी याला उचलतो, इथे ठेवतो असं, एक ट्रँगल तयार करायचे, फक्त मला ऍडजस्ट करायचे फक्त. बघूत की मी तरी चॅलेंज लावलेला माझ्यासोबत होत नाही म्हणून. मी तरी नाही, मुळे मुळे आता वरच जोडते का नाही. मग थोडं मी असं घेतो, याला इथं नेऊन असं याला बसवतो, ते वरचं बी होत नाही, वरचं आणखी थोडं याला जॉईंट करतो आपण. बरोबर ऍडजस्ट आलं पाहिजे तिथे. तुम्हाला हे सोपं आहे, इथं मला अवघड झालंय. पण तुम्ही समजा तेवढ्या लांबीची काठी घेतलात, बरोबर 3 जॉईंट केलात, ओके, किंवा बांधू शकता, या कोपऱ्याला बांधायचं, इथं बांधायचं, तिथं बांधायचं, बरोबर ट्रँगल तयार होते त्याच. कामला आहे दिदी, काठी वाकडी असल्यावर. आलं का ट्रँगल तर तयार झालाय. आता मला फक्त बघायचं तो 90 डिग्रीचा येते का नाही ते. ठीक आहे, चलो मी या ठिकाणी जातो आणि 90 डिग्रीचा म्हणजे हे प्रोटेक्टर घेतो आणि चेक करतो. इथे ही जी लाईन, आडवी लाईन आहे, ते त्या आडव्या लाईनवर गेली पाहिजे आणि उभी लाईन बरोबर 90 ला आली पाहिजे. बघू देते का, आडवी लाईन बरोबर कुठं आहे, या लाईनवर आहे, उभी लाईन कुठं आहे, 90 ला आहे. मग हे राईट अँगल ट्रँगल कसं झालं तयार, मी तर काहीच केलं नाही तिथं, फक्त जॉईंट केले. ह्यात हे जे आहेत 6, 8, 10, ह्याला आपण म्हणतो पायथागोरियन ट्रिपलेट्स. तेच सांगितले पायथागोरियन ट्रिपलेट्स मध्ये की तुम्ही असे काही फिक्स नंबर आहेत, ओके, असे काही फिक्स नंबर आहेत ज्यांना जोडून जर ट्रँगल तयार केलो तर तो तुमचा राईट अँगल ट्रँगलच तयार होते. पाठीमागच्या जुन्या काळामध्ये असे काही तुमच्याकडे इन्स्ट्रुमेंट नव्हते की राईट अँगल ट्रँगल वगैरे आहे ते. मग त्यांनी अशा वेगवेगळ्या दोरीचा, स्टिकचा वापर करून त्यांनी बरोबर शेप मध्ये कट करत होते त्याला. मग हे त्याची लेंथ त्या मेजर मध्ये पाहिजे. मग वेगवेगळे असतात, तुम्ही 3, 4, 5 घेऊ शकता, 3, 4, 5 घेऊ शकता, ओके, 6, 8, 10 घेऊ शकता, ह्याच्या पाड्यामधले वेगवेगळे घेऊ शकता. आता ह्याच्या पाठीमाग घेतलेलं आपण एक्झाम्पल 25, 24, 7 घेऊ शकता. हे पायथागोरियन ट्रिपलेट्स आहेत आणि ह्याच्यावरूनच आपल्याला कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस शिकायचे. म्हणजे असे वेगवेगळे 3 नंबर पाहिजेत ज्यांचा सर्वात मोठ्याचा जर आपण स्क्वेअर केला तर तो राहिलेल्या दोघांच्या स्क्वेअरच्या सम एवढा असला पाहिजे. बघ याची बेरीज आणि हे सेम येते का, येते का. हे कुठं होतंय, फक्त अशा पायथागोरियन ट्रिपलेट्स नंबर मध्येच असतात आणि ते स्पेसिफिक ठरलेले नंबर आहेत. ते असंख्य नंबर म्हणजे जसं संख्या वाढणार आहे तसं ते नंबर वाढणार आहेत, जोड्या वाढणार आहेत ते. पण याच्यापासून आपण शिकणार आहोत काय, कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस आणि पायथागोरियन ट्रिपलेट्स. मग ह्याचा वापर कधी करायचा सांगा बरं, तुम्ही सांगा आता मला. ह्या पायथागोरियन कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरसचा थेरमचा किंवा पायथागोरियन ट्रिपलेटचा कुठं वापर करणार आपण, ज्या वेळेस तुम्हाला एखाद्या ट्रँगल मध्ये 90 डिग्री आहे हे प्रूफ करायचं असेल किंवा मला तो राईट अँगल ट्रँगल आहे का नाही हे प्रूफ करायचं असेल तर मी काय वापरणार, कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. आणि पायथागोरस थेरम कधी वापरायचा,
ह्याच्या पाठीमागच्या एक्झाम्पल मध्ये पाहिलं होतं आपण. जर दोन किमती दिल्या असतील, तिसरी किंमत जर काढायची असेल तर तुम्हाला काय वापरायचं, पायथागोरस थेरम. आणि कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम तुम्हाला तिन्ही किमती देते आणि तो राईट अँगल ट्रायंगल आहे का नाही किंवा 90 अंशाचा कोण आहे का नाही ते शोधायला सांगतोय. शो दॅट मध्ये गिवन साइड्स आर साइड्स ऑफ राईट अँगल ट्रायंगल मध्ये ह्या त्रिकोणाच्या बाजू, काटकोन त्रिकोणाच्या बाजू आहेत का नाही ते सांगा म्हणते. मग ते 6, 8, 10 हे ते काटकोन त्रिकोणाच्या बाजू आहेत हे आपल्याला सांगावं लागेल. कसं सांगता येते, हे कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम वापरून. मग कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम काय सांगते आपल्याला, जर एखाद्या ट्रायंगल मध्ये, तो राईट अँगल ट्रायंगल आहे का नाही मला माहित नाही, ABC, जर त्याच्यामध्ये सर्वात मोठ्या साइडचा स्क्वेअर इज इक्वल टू राहिलेल्या दोघांच्या वर्गांची बेरीज होत असेल, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, देन जर असं होत असेल तर हे अण्णा आपल्याला सांगतायत की सर्वात मोठी साइड कोणती त्याच्यामध्ये, AC, त्याच्या समोरचा अँगल हा 90 डिग्रीचा असते आपल्याला सांगते त्यांना. एवढंच कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम आहे. काय समजलं मग कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम मध्ये, जर तुम्हाला एखाद्या ट्रायंगल मध्ये सर्वात मोठ्याचा वर्ग बघा, 100, सर्वात मोठं 10 आहे, त्याचा वर्ग किती येते, 100, बरोबर. राहिलेल्या दोघांच्या वर्गाची बेरीज झाली पाहिजे. 6चा वर्ग किती होते, 36, अधिक 8चा वर्ग किती होते, 64, बेरीज करून बघ 100 येते. ओके, मग मी आधीच कॅल्क्युलेशन करून घेतलं होतं म्हणून ते राईट अँगल ट्रायंगल आला, नाहीतर असं येतच नाही राईट अँगल ट्रायंगल. मग हे कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम आपल्याला हेच सांगतंय की सर्वात मोठ्याचा स्क्वेअर इज इक्वल टू राहिलेल्या दोघांच्या वर्गाची बेरीज जर होत असेल तर मग आपण बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम या प्रमेयाचा वापर करून सांगू शकतो की त्याच्यामध्ये सर्वात मोठी साइड जी आहे त्याच्या समोरचा अँगल कितीचा असेल, 90 डिग्रीचा असेल. ज्या वेळेस तुम्हाला 90 डिग्री दाखवायचं असेल त्यावेळेस त्याला वापरायचं कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. ओके, ज्या वेळेस गरज आहे त्यावेळेसच त्याला वापरायचं. कधी वापरायचं मग सांगा बरं, कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम कधी वापरायचं दीदी, ज्या वेळेस तुम्हाला 90 डिग्री शो करायचं असेल, राईट अँगल ट्रायंगल दाखवायचं असेल त्यावेळेस मग तुम्ही वापरू शकता त्याला. कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम युजफुल होते तिथं. ठीक आहे, चला प्रश्न घ्या पहिला, हे लिहून घ्या आधी.